तुम्ही पण हे लहानपणी बोललाच असेल, काय ते तुम्हाला मी पुढे सांगते. त्याच्या आधी सकाळचं थोडंसं रुटीन शेअर करते. एवढं काही स्पेशल नव्हतं, पण जे आहे ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सकाळी डब्याला ना मस्त अशी वांग्याची भाजी बनवली होती, सोबतच सॅलड, चपाती हे सगळं होतं. त्यानं नाश्त्याला ना पोहे बनवले होते आणि पोहे मला खाताना असं वाटतं लिंबू पाहिजेच, कारण लिंबू नसला की पोहे मला अधुरे वाटतात. मस्त असा नाश्ता करून घेतला आणि मग मस्त अशी रेडी होऊन ऑफिसला गेले. आणि ऑफिसला जाताना एवढं भारी व्ह्यू मला रोज दिसतो आणि मी रोज ठरवते ह्याची एक तरी क्लिप घ्यायची. पण आज पण मला पूर्ण नाही घेता आली, कारण आम्हाला थोडीशी घाई होती. पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आणि ही फुलं खरंच खूप सुंदर होती. त्यानंतर मग इव्हनिंगच्या वेळेला घरी आले आणि मग नवरोबांचं असं काहीचं खाणं चालू होतं. त्यानंतर मग मला पण काहीतरी क्रेविंग झाली खायची, पण मी एवढं काही खाऊ शकणार नव्हते, म्हणून मी रुटीनमधल्या पहिल्या बिया खाऊन घेतल्या आणि मग कलिंगडं खायला घेतलं. तर कलिंगड्याची बी पोटात गेली की झाड येतं, असं लहानपणी तुम्ही नक्कीच बोलला असेल कोणाला ना कोणाला. मी पण बोलली आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मस्त अशी आमटी बनवली होती, सोबतच भात होता. छान असं जेवण करून घेतलं आणि मग मला मेन काम करून ठेवायचं होतं, ते म्हणजे ह्या मिसळमधलं पाणी काढून ठेवायचं होतं, म्हणजे सकाळी मस्त अशी मोड येतील. तर चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच व्हिडिओ.